आई वडिलांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा भोसले पाटील बंधूंचा निवडलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी दिलेली 10 लाखांची देणगी हा केवळ आर्थिक हातभार नसून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा आदर्श आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमातूनच समाजाला नवी दिशा मिळते असे गौरवोद्गार माजी खासदार निवेदिता माने यांनी काढले. त्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. कैलासवासी नारायणराव कृष्णाजी भोसले पाटील आणि कैलासवासी मंगल नारायणराव भोसले पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मुलांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिदरीच्या शिक्षण संकुलाच्या शैक्षणिक विकासासाठी कारखान्याचे संचालक फत्तेसिंह भोसले पाटील आणि चतुरसिंह भोसले पाटील यांनी 10 लाखांची देणगी दिली आहे. 10 लाखांचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या देणगीतून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी तसंच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं आणि प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. यावेळी बोलताना माजी खासदार निवेदिता माने यांनी भोसले बंधूंनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतींना समाजहिताची जोड देत शिक्षण क्षेत्रासाठी केलेले योगदान अनुकरणीय आहे. अशा उपक्रमांची चळवळ उभी राहिली तर अनेक शैक्षणिक संस्था अधिक सक्षम होतील आणि विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल. शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी दिलेली देणगी हा केवळ आर्थिक हातभार नसून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा आदर्श आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमातूनच समाजाला नवी दिशा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष तथा माजी आमदार के.पी. पाटील यांनी भोसले बंधूंनी शिक्षण संकुलाच्या विकासासाठी दिलेली ही देणगी अत्यंत मोलाची आहे. या माध्यमातून इथं शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब शेतकरी, वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रोत्साहन मिळणार असून बिदरी साखर परिवार त्यांच्या या योगदानाचा कायम ऋणी राहील असं त्यांनी सांगितलं. संचालक फत्तेसिंह भोसले पाटील यांनी आई वडील हेच आमचे सर्वस्व होते, त्यांच्या स्मृती कायम समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या भावनेतून आम्ही शिक्षण संकुलाला ही देणगी दिल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक मंडळ, शिक्षण संकुलाचे पदाधिकारी, अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.